उद्या आहे चैत्र पौर्णिमा, तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती सुद्धा असणार आहे। तर हनुमान जयंती आपण पाहतो की गावागावामध्ये असेल, शहरामध्ये असेल, खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्सवामध्ये भक्तीने साजरी करताना आपल्याला पाहायला मिळते। असं म्हटलं जातं की भगवान रामाचे परम भक्त, त्याचबरोबर अफाट शक्ती असलेले, भक्ती असलेले, त्याचबरोबर शक्तीचे प्रतीक मानले जाणारे आपले मारुती राया म्हणजेच आपले हनुमानजी यांचा हा दिवस यांना समर्पित केलेला आहे। म्हणून आपल्याला उद्या जेवढे होईल तेवढी त्यांची सेवा करायची आहे। जेवढ्या गोष्टी आपल्याला जमतील तेवढ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। तर एक लक्षात घ्या, खूप भाविक भक्त उद्या म्हणजे हनुमान जयंती निमित्त खूप वेगवेगळे उपाय सुद्धा करतात। कोणकोणते उपाय केले पाहिजे, कोणत्या सेवा केल्या पाहिजे, कोणता नैवेद्य दाखवला पाहिजे, हे या व्हिडिओमध्ये असणार आहे। त्याचबरोबर हनुमान जयंती कशी साजरी केली पाहिजे हे या एका व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। चला तर मग मी वैष्णवी तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। तुमचा आजचा दिवस खरंच खूप शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। सगळ्यात आधी हनुमान जयंती कशी साजरी केली पाहिजे हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। एक लक्षात घ्या, आपण आपल्या घरामध्ये पाहत असतो की मारुती रायाचा फोटो म्हणजे हनुमानजींचा फोटो सुद्धा आपल्या घरामध्ये नसतो आणि मूर्ती सुद्धा आपल्या घरामध्ये पाहायला मिळत नाही। यामुळे खूप गावामध्ये किंवा खूप ठिकाणी आपल्याला माहिती राहतं की मंदिरामध्ये सुद्धा महिलांना बंदी आहे, म्हणजे मारुती रायाच्या मंदिरामध्ये सुद्धा जायला बंदी आहे महिलांना। पुरुष जाऊ शकतात, त्यांची ते पूजा सुद्धा करू शकतात। एखादी गोष्ट किंवा एखादा नैवेद्य जर दाखवायचा असेल तर पुरुष दाखवत असतात, पण महिला काहीही गोष्ट करत नाही। म्हणजे महिला किंवा स्त्री जी आहे ती मारुती रायाच्या मंदिरात सुद्धा जात नाही। पण आपण खूप ठिकाणी आणखी पाहतो की मंदिरामध्ये महिला जाते पण त्यांच्या जवळ जात नाही, लांबूनच दर्शन घेत असते। काही गोष्टी किंवा काही उपाय जर करायचे असतील तर ते लांबूनच करत असते। मग जर तुमच्या इथं जशी आहे, जशी परंपरा आहे, जशी पद्धत आहे, त्या पद्धतीने तुम्हाला उद्या पूजा करायची आहे। म्हणजे तुमच्या घरामध्ये जर पूजा जर करत असतील मारुती रायाची तर तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता। आणि तुमच्या घरामध्ये जर पूजा करत नसतील तर तुम्ही तुमच्या गावामधल्या किंवा तुम्ही जर शहरामध्ये राहत असाल, शहरामध्ये जवळपास जर मारुती रायाचं मंदिर असेल तर तुम्ही मारुती रायाच्या मंदिरात जाऊ शकता। एक लक्षात घ्या, उद्या तुम्ही मंदिरात जावा, जर तुमच्या घरामध्ये जमत असेल तर तुम्ही घरामध्ये पूजा करू शकता। तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे, त्या ठिकाणी जात असताना ज्या गोष्टी आपल्या मारुती रायाला आवडीच्या आहेत त्या आवडीच्या वस्तू घेऊन जायचं आहे। त्या आवडीच्या वस्तू त्या ठिकाणी अर्पण करायच्या आहेत। त्याचबरोबर त्यांना ज्या सेवा आवडतात त्या सेवा सुद्धा तुम्ही मंदिरामध्ये करू शकता। आणि ज्यांना मंदिरामध्ये सेवा करणं होत नाही त्यांनी घरामध्ये सेवा केली तरी चालेल। असं नाहीये की त्यांचा फोटो असावा लागतो, त्यांची मूर्ती असावी लागते, असं काही नाहीये। आपण आपल्या देवांच्या समोर बसायचं आणि जी मारुती रायाच्या ज्या सेवा आहेत, ज्या हनुमानजींच्या सेवा आहेत त्या सेवा करायच्या। तुम्ही असंही करू शकता। जर तुमच्याकडे वेळ असेल, तुमच्याकडे अर्धा एक तास असेल तर तुम्ही मंदिरामध्ये बसूनच सेवा केला तरी चालेल। तुमच्या पद्धतीनुसार तुम्हाला उद्या सेवा करायची आहे किंवा तुमच्या पद्धतीनुसार आपल्याला उद्या हनुमान जयंती साजरी करायची आहे। पण एक लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या परंपरेनुसार किंवा तुमच्या घरामध्ये जर मारुती रायाच्या मंदिरात जात असतील तर तुम्ही जावा। म्हणजे जी पद्धत आहे, जी परंपरा आहे त्यानुसार तुम्हाला मंदिरामध्ये उद्या जायचं आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला आपल्या मारुती रायाचं दर्शन घ्यायचं आहे आणि ज्या सेवा किंवा जे उपाय आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी केला तरी चालेल किंवा जे सेवा आहे ती घरी केला तरी चालेल। तर मी तुम्हाला सांगते कोणता नैवेद्य आपल्याला मारुती रायाला दाखवायचा आहे हे मी तुम्हाला आता सांगते। एक एक लक्षात घ्या, मी ज्या गोष्टी सांगत आहे त्याच्यापैकी एखादा नैवेद्य तुम्ही उद्या दाखवला तरी चालेल। तर मी एक एक गोष्टी सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐका। त्याच्यापैकी एक नैवेद्य तुम्ही उद्या मारुती रायाला दाखवू शकता। स्त्री असेल किंवा पुरुष असेल, घरातील कोणताही व्यक्ती हा उपाय किंवा ही जी नैवेद्य आहे आपल्या मारुती रायाला दाखवू शकतो। तर मी तुम्हाला एक सांगते, तर पहिला नैवेद्य आहे ती म्हणजे चणे आणि गुळ। लक्षात घ्या, चणे आणि गुळ एकत्र करून आपल्याला मारुती रायाच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तो नैवेद्य मंदिरामध्ये किंवा आपल्या एक लक्षात घ्या, मंदिरात गेल्यानंतर त्या ठिकाणी तो नैवेद्य ठेवायचा आहे आणि तिथं बसून तुम्हाला आपल्या मारुती रायाचं दर्शन घ्यायचं आहे। नंतर तुम्ही घरी येऊ शकता। लक्षात घ्या, ही जी चणे आणि गुळ एकत्र करून तुम्ही जर मंदिरामध्ये ठेवलात किंवा मारुती रायाला दाखवलात तर असं म्हटलं जातं की घरामध्ये शांती राहते। यासाठी किंवा घरामध्ये शांती राहण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। चणे आणि गुळ एकत्र करून तुम्ही मारुती रायाच्या मंदिरामध्ये समर्पित करू शकता। दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे केळी। असं म्हटलं जातं की हनुमानजींना किंवा मारुती रायाला हे जी केळी हा फळ आहे, केळी जी फळ आहे हे फळ खूप आवडतं, म्हणून तुम्ही केळीचा प्रसाद
किंवा केळी आपल्या मारुती रायाला समर्पित करू शकता. म्हणजे मारुती रायापाशी समर्पित म्हणजे त्या मंदिरामध्ये घेऊन त्या ठिकाणी ठेवू शकता. एखादे भाविक भक्त असतील किंवा त्या ठिकाणी तुम्ही तीच केळी सगळ्यांना वाटलात तरी चालेल, पण तुम्ही मारुती रायाला आधी दाखवायची आहे आणि नंतर वाटलात तरी चालेल. असं म्हटलं जातं की जी केळी आहे ती जर तुम्ही मारुती रायाला दाखवली तर रामाची भक्ती सुद्धा होते असं म्हटलं जातं. म्हणजे रामाचा आशीर्वाद आपल्याला भेटतो किंवा मारुती रायाचा आशीर्वाद आपल्याला भेटतो, यासाठी केळी सुद्धा अर्पण केली जाते किंवा केळीचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो. त्याचबरोबर असं म्हटलं जातं की बेसनाचे किंवा बुंदीचे लाडू सुद्धा आपल्या मारुती रायाला खूप आवडीचे आहेत किंवा त्यांना आवडतात. मग तुमच्याकडे जेवढे होतील, पाव किलो असेल, अर्धा किलो असेल, एखादा लाडू असेल किंवा एकाला 2 असतील, ते सुद्धा लाडू म्हणजे बुंदीचे असतील किंवा तुम्ही बेसनाचे लाडू असतील, ते तुम्हाला उद्या आपल्या मारुती रायाला दाखवायचे आहेत. ते तुम्हाला मंदिरामध्ये घेऊन जायचे आहेत. तुमच्या पद्धतीनुसार तुम्हाला जेवढे जमतील तेवढे घेऊन जावा. पाव किलो असेल, अर्धा किलो असेल किंवा 1 किंवा 2, ते सुद्धा तुम्हाला जवळपासच्या मंदिरामध्ये मारुती रायाला दाखवायचे आहेत आणि तिथं ते दाखवायचे आणि पाया पडून घरी यायचं आहे. असं सुद्धा तुम्ही करू शकता. मी ज्या गोष्टी सांगत आहे त्याच्यापैकी तुम्हाला जी गोष्ट वाटते, जो नैवेद्य तुम्हाला दाखवायचा, तो नैवेद्य आपल्या मारुती रायाला दाखवायचा आहे. त्यानंतर महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे हा काही नैवेद्य नाही. मी जी तुम्हाला सांगणार तो काही नैवेद्य नाही, पण आपल्याला ही जी गोष्ट आहे ती जर आपण मारुती रायाला दाखवली किंवा ती मारुती राया समोर जर ठेवली तर जी आपल्या घरामध्ये त्रास होत आहे, ज्या गोष्टीचा त्रास आहे, तो त्रासापासून मुक्तता जर पाहिजे असेल तर ही गोष्ट केली जाते. तर असं म्हटलं जातं की शेंदूर आणि चमेलीचं तेल, बघा शेंदूर आणि चमेलीचं तेल ह्या ज्या 2 गोष्टी आहेत एकत्र करून हनुमानजींच्या मूर्तीला ह्या 2 गोष्टी एकत्र करून लावल्या जातात. पण आपण पाहतो की मंदिरामध्ये गेल्यानंतर स्त्रियांना तर बंदी आहे मंदिरामध्ये जायची, म्हणजे त्यांच्या जवळ जायची, लांबूनच दर्शन घेऊ शकतात. पण जी पुरुष मंडळी आहे, जी पुरुष आहेत, त्यांना मारुती रायाच्या जवळ जाऊ देतात किंवा त्या ठिकाणी जाऊन उदबत्ती असेल किंवा दिवा असेल त्या हनुमानजींच्या मारुती रायापाशी जवळ जाऊन ह्या गोष्टी करू शकतात किंवा ते चमेलीचं तेल आणि शेंदूर सुद्धा लावू शकतात. पण आता बघा, सकाळी जर पूजा केली तर डबल तिथं मंदिरामध्ये सुद्धा जाऊ दिलं जात नाही. म्हणजे खूप ठिकाणी असं आहे की एकदा जर पूजा केली तर डबल मंदिरामध्ये किंवा मारुती रायाच्या जवळ सुद्धा जाऊ देत नाही. लांबून तुम्हाला ज्या गोष्टी दाखवायच्या आहेत, ज्या गोष्टीचा नैवेद्य दाखवायचा तो तुम्ही लांबूनच दाखवा असं म्हटलं जातं. तर लक्षात घ्या, तुम्हाला चमेलीचं तेल आणि शेंदूर सुद्धा एकत्र करून तुम्ही तिथं मंदिरामध्ये गेल्यानंतर मारुती रायाच्या समोर ठेवू शकता. लावू देत नाहीत काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही ते ह्या ज्या 2 गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे, चमेलीचं तेल आणि शेंदूर एकत्र करून ठेवा किंवा वेगवेगळ्या मंदिरात म्हणजे मारुती रायाच्या समोर ठेवला तरी चालेल. आणि तुम्हाला माहिती असावं की चमेलीचं तेल किंवा जे शेंदूर आहे तो तुम्हाला मंदिराच्या बाहेर भेटून जाईल. तुम्ही तो घ्यायचा आणि तिथे समोर मारुती रायाच्या समोर ठेवायचा आहे. ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या याच्यापैकी तुम्हाला जी गोष्ट अर्पण करणं होईल किंवा नैवेद्य मी तुम्हाला सांगितलं आहे, त्याचबरोबर तेल आणि चमेलीचं तेल आणि शेंदूर सुद्धा अर्पण करायचं आहे. लक्षात घ्या, ज्यांच्या घरामध्ये त्रास होत आहे, ज्यांच्या घरामध्ये असं म्हणलं जातं की भूत बाधा पिशाच, त्याचबरोबर घरामध्ये खूप वाईट गोष्टी होत आहेत, नकारात्मक शक्ती आहे, असं ज्यांना वाटतं त्यांनी ही गोष्ट किंवा त्रासातून बाहेर जर यायचं असेल तर आपल्या मारुती रायाची सेवा करायला विसरायची नाही. त्यांना ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी अर्पण करायला सुद्धा विसरायचं नाही. लक्षात घ्या, उद्या तर त्यांचा दिवस आहे, म्हणून ह्या गोष्टी तुम्ही सकाळी करा, दुपारी करा किंवा संध्याकाळी करा. जो वेळ मिळेल त्या वेळामध्ये तुम्हाला मारुती रायाला या गोष्टी अर्पण करायच्या. त्याचबरोबर असं म्हटलं जातं की एक नारळ, एक लक्षात घ्या, प्रत्येक जण शनिवारी नारळ मंदिरामध्ये जाऊन फोडलं जातं आणि तो त्या ठिकाणी प्रसाद ठेवायचा आणि घरी घेऊन यायचा आणि सगळ्यांनी म्हणून प्रसाद खाल्ला जातो. पण असं म्हटलं जातं की मारुती रायाला तुम्ही जी मारुती रायापाशी जी नारळ फोडता त्याचा फक्त एखादा तुकडा तुम्ही मारुती रायाला दाखवता आणि सगळं नारळ घरी घेऊन येतं. पण जर तुम्हाला नारळ जर अर्पण करायचं आहे तर पूर्ण नारळ जशाच तसं नारळ तुम्हाला अर्पण करायचंय, तुम्हाला ते नारळ फोडायचं नाही असं सुद्धा म्हटलं जातं. तर लक्षात घ्या, उद्या हनुमान जयंती आहे, तुम्हाला हनुमान जयंती निमित्त मारुती रायाला जे नारळ फोडायचं आहे ते नारळ तुम्ही जशाच तसं मारुती रायाच्या समोर ठेवायचं आहे आणि दर्शन घ्यायचं आहे. लक्षात घ्या, तुम्ही जी नारळ फोडताय तुम्ही 2 नारळ घेऊन जावा, एक नारळ त्या ठिकाणी मारुती रायासमोर ठेवा आणि
दर्शन घ्या आणि एक नारळ तुम्ही फोडला तरी चालेल. पण असं म्हटलं जातं की जी नारळ आहे ते पूर्णपणे अर्पण करावं असं म्हटलं जातं. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, एक नारळ अर्पण करा, एक नारळ तुम्ही फोडू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला नारळ सुद्धा अर्पण करायचंय. त्यानंतर महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे की सेवा. कोणकोणत्या सेवा उद्या केल्या पाहिजेत. मी तुम्हाला आधीही सांगितले की ज्या सेवा आहेत त्या तुम्ही घरामध्ये सुद्धा करू शकता किंवा तुम्ही मंदिरामध्ये जर अर्धा एक तास बसत असाल तर तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा बसून त्या सेवा केल्यात तरी चालेल. आपण पाहतो की मारुती रायाच्या मंदिरात ज्यावेळेस आपण जातो त्या ठिकाणी हनुमान चालिसाचं पोस्टर लावलेलं असतं. कोणत्याही मंदिरात जावा हनुमान चालिसा आपल्याला पाहायला मिळते. मग तुम्ही त्या ठिकाणी हात जोडून हनुमान चालिसा 1 वेळा म्हणू शकता, तुम्ही 11 वेळा म्हणू शकता, 5 वेळा, 7 वेळा, तुम्हाला जितक्या वेळा म्हणणं होईल तितक्या वेळा तुम्हाला हनुमान चालिसा म्हणायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला मारुती स्तोत्र सुद्धा म्हणायचं आहे. तुम्हाला मारुती स्तोत्र त्या ठिकाणी जर नसेल तर तुम्ही फोनमध्ये लावून देऊ शकता, फोनमध्ये बघून म्हणू शकता किंवा तुम्ही ऐकला तरी चालेल. त्याचबरोबर जसं आपल्याला हनुमानजींची म्हणजे मारुती रायाची जी सेवा करायची आहे त्या सेवेसोबत जर तुम्ही रामाची सेवा केली तर जी तुम्ही गोष्टी करत आहेत, कोणत्या गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही करताय, जो नैवेद्य असेल किंवा ज्या अडचणी आहेत त्या कमी होण्यासाठी ज्या गोष्टीचा उपाय तुम्ही करताय, हे उपाय जर पूर्णपणे सफल व्हावं असं जर वाटत असेल तर मारुती रायाची तर सेवा करायचीच आहे. त्याचबरोबर आपल्याला भगवान रामाची सुद्धा सेवा करायची आहे. म्हणून तुम्हाला मारुती स्तोत्र, हनुमान चालिसा तर म्हणायचंच आहे. त्याचबरोबर आपल्याला भगवान रामाची सुद्धा सेवा करायची आहे. तुम्ही हनुमान चालिसा 1 वेळा म्हणलात, मारुती स्तोत्र 1 वेळा म्हणलात तर तुम्हाला रामरक्षा स्तोत्र सुद्धा 1 वेळा म्हणायचं आहे. ह्या ज्या तुम्हाला मी सेवा सांगत आहे यापैकी तुम्ही जास्त वेळा तुम्ही सेवा करा किंवा 1 वेळा सेवा करा. हनुमान चालिसा 1 वेळा म्हणा किंवा 11 वेळा म्हणा, हनुमान चालिसा 5 वेळा म्हणा, मारुती स्तोत्र 5 वेळा म्हणा, तर तुम्ही रामरक्षा स्तोत्र सुद्धा 5 वेळा म्हणा. जो आपला मंत्र आहे हनुमानजींचा तो मंत्राची 1 माळ का होईना जप करा. हनुमानजी जो मंत्र आहे तो मंत्र तुम्ही 11 वेळा असेल, 21 वेळा असेल, 108 वेळा असेल तो म्हणू शकता. अशा रीतीने ह्या ज्या सेवा सांगत आहे ह्या सेवा तुम्ही करू शकता. जो नैवेद्य सांगितलाय तो नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. अशा पद्धतीने उद्या आपल्याला हनुमान जयंती साजरी करायची आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.